तर 3 आहेत प्रकार मोजण्याचे. एक एरियावरनं आहे, एक डेप्थवरनं आहे. एरियावरनंच दुसरा छोटा आहे पाल्मर. तर स्वतःचा पाम प्लस बोटं हा 1% बॉडी सरफेस एरिया आहे असं म्हणतो तो. तर 15% त्याच्याने मोजू शकतो, किंवा मग रिव्हर्स 85% तेवढे वजा करून. तर पाम बोटं जोडल्यानंतर बोट अधिक पाम 1% असतो. नंतर व्हॅलेस 9. तर 1 हात इज इक्वल टू 2 पाय इज इक्वल टू 4 टॉर्सो इज 4 आणि हेड इज हाफ, म्हणजे पुढचं मागचं मिळून. हात पूर्ण पुढचा मागचा मिळून 1 आहे, म्हणजे 9%. पाय पुढचा मागचा मिळून 2 आहे. छाती पुढचा मागचा 4 आणि हाफ 1, 2, 4 आणि पेरिनियम 1%. पाम बघितला. नंतर डेप्थनुसार याचे आहेत. सुपरफिशियलमध्ये फक्त स्किन जाते. फक्त एपिडर्मिस जातं. तर 7 दिवसात भरून जातं, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. ब्लांच होतं. नंतर मग त्याने 2 प्रकार केलेत, डीप पार्शल आणि सुपरफिशियल पार्शल. डीप पार्शल, सुपरफिशियल पार्शल. सुपरफिशियल पार्शलमध्ये ब्लिस्टर होतात, याच्यात ब्लिस्टर नाही आहेत. हे 2 हफ्त्यात भरून जातं. ॲडनिक्स असतो, रिजनरेट होतं चांगलं, काय प्रॉब्लेम नाही. रेड असतं, ब्लांच होतं. सुपरफिशियल 1/3 ऑफ द डर्मिस जातं. मग हे डीप पार्शल आहे किंवा डीप थर्मल आहे. एपिडर्मिस, डर्मिस आणि ॲडनिक्स आपण पूर्ण उडतो. तर त्याच्यामुळे याच्यामध्ये पूर्ण स्कारिंगच होणार, कारण की याच्यात स्किन पूर्ण गेलेली आहे. ठीक आहे. तर वीक्स आणि मंथ्स लागतात. इपिथेलियम होत नाही, कारण की पूर्ण स्किन गेलेली. ॲडनिक्स आपण गेलेलं आहे. फक्त प्रेशर सेन्सेशन असतं, कारण की ते थोडं डेप्थमध्ये असतं म्हणून. याला पण एक्सिजन ग्राफ्टिंग लागेल. आणि फुल थिकनेस म्हणजे सबक्यूट पण गेला आहे, पूर्ण बोन मसलपर्यंत गेलेलं आहे. त्याच्यात तर पूर्ण डार्क लेदर येऊन जातं. ड्राय असतं, पेनलेस असतं, ब्लांचिंगचा काहीच प्रश्न नाही. एक्सिजन ग्राफ्टिंग हील व्हेरी स्लोली कॉन्ट्रॅक्चर बनवतं. तर 20% डीप डर्मल असेल किंवा 10% फुल थिकनेस असेल. तर थोडं टर्मिनॉलॉजी कन्फ्युजिंग आहे. फुल थिकनेस म्हणजे फुल डर्मिस वेगळा घेतला आहे, डीप पार्शल, डीप थर्मल. टर्मिनॉलॉजी कन्फ्युजिंग करून टाकली त्याने. बट ॲटलिस्ट ठीक आहे, 1, 2, 3, 4 नाही म्हटलं आहे. 1, 2, 3, 4 आणखी जास्त कन्फ्युजिंग आहे. तर हे डीप तर स्कारिंगनेच भरतात. फक्त हे जे पहिले 2 आहेत हे इपिथेलायझेशनने होतात. हा 1 हफ्ता, हा 2 हफ्ता, हा हफ्ते आणि हा तो पूर्ण महिने घेतो. ठीक आहे. पिडियाट्रिकला लागू नाही होत. हा जो आहे 15 वर्षाच्या वर आहे, रूल ऑफ 9. मग त्याच्या खालच्यांना हा एजनुसार त्याने केलेला आहे, वयानुसार 15पर्यंत डिवाईड केलेला आहे. यांचं डोकं मोठं असतं, हात पाय छोटे असतात म्हणून. नॉर्मोग्राम, एज ॲडजस्टेड नॉर्मोग्राम आहेत. लंड अँड ब्रॉडर, बरोबर ना? हां, लंड अँड ब्रॉडरचं. आणि लंड अँड ब्रॉडरचं हे पण आहे. तर 2 कॅटेगरी आहेत, डेप्थ आहे आणि एरिया आहे लंड अँड ब्रॉडरचे. नंतर इपिडर्मिसचे फंक्शन, इपिथेलियम प्रोटेक्शन करतं. टेम्परेचर रेग्युलेशन आहे, आपण बघतो. हीट डेसिपेट करतं. फ्लूइड इलेक्ट्रोलाइटसाठी आवश्यक आहे. सेन्सेशन, स्पर्श, डी आणि यू व्ही यांच्या डी बनवतं, यू पासून प्रोटेक्ट करतो. चलो, सबक्यूट इज हायपोडर्मिस, फॅट आहे फक्त क्युशनिंग आणि साठी, इन्शुलिनसाठी. डर्मिसमध्ये सगळे आपले अपेंडेज आहेत, फायब्रस आहे तो. आणि इपिथेलियमवर फक्त इपिथेलियम आहे. प्रोग्नॉसिस हा बॉक्स स्कोर आहे, सरफेस प्लस एज इज इक्वल टू मॉर्टॅलिटी. परंतु बाकीच्या पण गोष्टी आहे. इन्हेलेशन आहे मेन, मग डेप्थ, अदर इंजुरीज आणि असोसिएटेड कोमॉल. तर यांचा सगळ्यांचा मेजर वन डिफाईन करण्यात हे आहे. जर एक्झिस्टिंग डिसीज असतील, ट्रॉमा असेल, इन्हेलेशन असेल, केमिकल असेल, इलेक्ट्रिकल असेल, तर हे विचित्र लोक तर डायरेक्ट मेजर वनमध्ये जातात. मग एरिया वाईज आहे, 10% फुल थिकनेस किंवा 20% सेकंड डिग्री.
पार्शल थिकनेस, ओल्ड एजमध्ये 20, मोठ्यांमध्ये 25. नंतर मग सेन्सिटिव्ह एरिया, फेस, हात आणि पाय, म्हणजे हाताचा तळवा, पायाचा तळवा, जेनिटलिया, पेरिनियम वेगवेगळे, आणि मेजर जॉईंट. तर यांना मेजर बर्न म्हटलं त्याने. ॲनास्थेटिस्टचा रोल आहे इनिशियल रिससिटेशनमध्ये एअरवे सिक्युअर करण्यात, आणि तो सेप्सिस मल्टी ऑर्गनमध्ये गेला तर ICUमध्ये आला तर एंट्रीला रिससिटेशन आणि एअरवे, ICUत आला तर मग सेप्सिस मल्टी ऑर्गनसाठी GA लागणार आहे त्यांना. ऑक्सिजन ग्राफ्टिंग, ड्रेसिंगला आपण GA लागू शकतो, GA म्हणण्यापेक्षा TIVA म्हणावा ज्याला कॉलोक्युअल टर्ममध्ये, आणि रिकन्स्ट्रक्टिव्ह प्लास्टिक सर्जरी.